हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत दाल बाटी। त्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ, ओवा, जिरे, सोप आणि धने आणि थोडासा रवा आपण गव्हाच्या पिठात टाकून घेऊया। त्यानंतर हे जे 4 वस्तू आहेत त्या सगळ्या आपण ओबडधोबड खलबत्त्यात कुटून घ्यायच्या। त्यानंतर त्या सगळं मिश्रण आपण आपल्या पिठामध्ये टाकायचं। त्यानंतर मी घेतले थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं। जसं आपण चपातीचा उंडा बनवतो थोडासा घट्टवाला, तसा घट्ट एक असा उंडा करून घ्यायचा। बघा मी करून घेतलाय। त्यानंतर मी इथे एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये पाणी टाकलं गरम व्हायला आणि थोडंसं तेल टाकलं, कारण हे चिटकू नये म्हणून। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण असे गोल गोल हे उंडे करून घ्यायचे चपटे। त्यानंतर मी असे उंडे सगळे करून घेतलेत, ऑल एकदाच करून घेतलेत सगळे। आणि इकडे बघू शकता पाण्याला पण उकळी आली आहे, तर असे एक एक मी त्याच्यामध्ये टाकलेत। हे असे छान प्रकारे टाकून घ्यायचे सगळे आणि शिजवू द्यायचे त्याला। हे असे शिजल्यानंतर वर येतात आणि हे वर आल्यानंतर ते एक एक काढून आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचे। शिजले की नाही कसं चेक करायचं, त्याला थोडंसं चाकू टाकायचं, जर नाही चिटकलं तर हे चांगल्या प्रकारे शिजलेत। हे असे एक एक मी काढून घेतले एका ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याला असे बारीक बारीक कट करून घेतलेत। तुम्ही बघू शकता मी असे बारीक बारीक छान प्रकारे कट करून घेतलेत। हे पूर्ण कट करून झाल्यानंतर हे एकदाच असे मी सगळे कट करून घेतले आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं आणि त्या तेलामध्ये हे असे एक एक कट केलेले आपले बाटीचे तुकडे तळून घ्यायचे। कमी फ्लेमवर आणि थोडंसं जास्त फ्लेमवर असं छान खरपूसचं त्याला तळून घ्यायचं। तळायला ह्याला वेळ लागतो, पण चांगलं व्यवस्थित तळू द्यायचं। त्यानंतर मी एका फॉईल पेपरवर ते काढून घेतले। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्या बट्ट्या रेडी झाल्यात। आवडल्या तर नक्कीच ट्राय करा। थँक्यू।